आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 19मधून मोहम्मद्दीन भाई येतं, जे सेक्रेटरी आहेत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. आज जी बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे कौसरबागमध्ये, ती कशा संदर्भात होती आणि काय सांगाल? ॲक्च्युली हे जे मीटिंग आहे, मी जे लावलं आहे मीटिंग, प्रभाग क्रमांक 19 कौसरबाग कोंडवा खुर्द हे प्रभागचं नाव आहे. आणि इथे मॅजॉरिटी जे आहे ते अल्पसंख्याक समाज राहतात. तर जे आपले 4 उमेदवार आहे, मिसेस परवीन हाजी फिरोज, नंदाताई लोणकर, ॲडव्होकेट गफूर पठाण आणि रईसबाई सोंडके, हे 4 उमेदवार आमचे आहे. तर आम्ही काय हे परिसरमध्ये जे मोठे मोठे जे सोसायटीज आहे त्यांचे चेअरमॅन, सेक्रेटरी आणि सभासद हे सगळे लोक आज आले होते बहुसंख्यांनी. आणि फार चांगल्या पद्धतीने मीटिंग आम्ही पार पाडली. आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला 16 तारखेला रिझल्ट आहे, 15 तारखेला मतदान आहे. त्याला आपल्याला 100% भेटणार आहे रिझल्ट, पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि वन साईड कौसरबाग NIBM तुतारी बरोबरच आहे. तर आपण जनतेला आता शेवटचं काय आव्हान कराल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, आपलं चिन्ह कोणतं आहे त्यामध्ये? ॲक्च्युली शरद पवारांची साहेबांची जी पॉलिसी आहे, त्यांनी पॉलिसी अशी डिसाईड केली की आपण सगळे एकत्र येऊ. अजितदादा पण एकत्र येणार आहे, आले. शरद पवार एकत्र आले. कारण असं आहे की आपले जे वोट डिवाईड होतात ते डिवाईड झाले तर भाजपचे नंबर्स वाढणार आहे. त्यामुळे साहेबांनी आदेश दिला, ते आदेशचं आम्ही पालन करतो आहे. आणि आम्ही अलायन्समध्ये जे अजितदादाचे जे उमेदवार आहे आपल्याकडे, ते त्यांची निशाणी तुतारीवर आहे. आणि तुतारीचे निशाणीवर ते सगळे उभे आहे आणि सगळं पॉझिटिव्ह वातावरण आहे. आणि मी गॅरंटी देतो की 100% रिझल्ट आपल्याला भेटणार आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.